बाळूमामांच्या एका बारक्या बकऱ्याला चांगल्या चक्रा यायला लागल्या. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या धनगरी जीवनच्या मिनी ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज सकाळ सकाळ आपलं दादा मी आलो होतो मामांच्या वाड्यावरती. या ठिकाणी मामांचा बघा काळा घोडा कसा बांधलाय, याला मस्तपैकी बांधलाय. कडे आपलं रथबीत सगळं आहे बाळूमामांचं. तर आपलं दादा बघा या ठिकाणी दर्शन करायला गेले, तर इथनंच आपलं दर्शन करायला लागते. भांडारा बिंडारा सगळं इकडे आपलं थाळीमध्ये ठेवलंय. सगळं पब्लिक आलेलं जेवाय बसले ना. आम्ही नेमकं जेवायच्या टायमाला आलोय बाबा मामांचं दर्शन करायला. तर या ठिकाणी बघा आपल्या मामांचा रथबीत, बाळूमामांची मूर्ती बिरती म्हणजे काय विषयच नाही बाबा. तर आता बघा ही मूर्ती आपली झूम करून बघूया मित्रांनो. एक नंबर मूर्ती आहे. मामांची मूर्ती मन बघितल्यावर मन अगदी प्रसन्नच होऊन जातं आपलं. तर आता म्हणलं चला मामांची मेंढरवी बघायला जाऊ खालच्या साईडला. तर या ठिकाणी सगळं पब्लिक बसलंय जेवायला. मामांच्या वाड्यावरती येणारं पब्लिक उपाशी काय जाणार नाही, एवढं जेवण इथं भरपूर बनवलेलं असते. त्याकरता सगळेजण जेवणाचा आस्वाद घेतात. या ठिकाणी कोणीतरी आणून सगळी मकाच टाकले. आपलं दादा आता इथं पाण्याचं बी नियोजन मस्त केले. दादा बघतात कसं नियोजन केलंय ती. तर फायनली आपण आलोय मामांच्या मेंढरांपाशी मित्रांनो. मेंढर तर एक नंबर, सगळ्या मेंढरांना शिंग बिंगच भरपूर आहेत मित्रांनो. त्यामुळे मामांची मेंढर बघायला लगेच कळतात ही मामांची मेंढर. तर आता मी नुसतं व्हिडिओ काढतोय बघा, आणि दादा आपलं बघा मामांच्या मेंढरांचं कसं दर्शन करताय. मी दर्शन करायचं सोडून करतो व्हिडिओ. भाऊला बाहेर बांधलाय, म्हणलं भाऊ लई लढी करत असेल बाबा, शिंग फुटलेली बघून आपल्याला कळतंय लगेच चांगला लढत असेल, त्याकरता बाहेर बांधलाय. तर मित्रांनो, मामांच्या वाड्यावरचा हा आहे आपला पार्ट 1. आपला पार्ट 1 तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि पार्ट 2 पाहण्यासाठी आपल्याला फॉलो बी नक्की करा.